संजय राऊत हे राज ठाकरेंच्या भेटीसाठी गेलेले आहेत। राऊत शिवतीर्थ निवासस्थानी दाखल झाल्याचं कळतंय। मनपा निवडणुकीनंतर राऊत प्रथमच शिवतीर्थावर गेलेले आहेत। त्यामुळे या भेटीमध्ये संजय राऊत आणि राज ठाकरे यांच्यामध्ये नेमकी काय चर्चा होती हे पाहावं लागणार आहे। काही वेळापूर्वी संजय राऊत हे राज ठाकरे यांच्या भेटीसाठी शिवतीर्थावर पोहोचलेले आहेत। सध्या राज्यामध्ये महापौर पदावर अनेक चर्चा सुरू आहेत। मुंबईमध्ये आपलाही महापौर होऊ शकतो असं काही दिवसांपूर्वीच विधान संजय राऊत यांच्याकडनं करण्यात आलेलं होतं। उद्धव ठाकरेंकडनं करण्यात आलेलं होतं। त्यामुळे या संदर्भात काही जुळवाजुळव करण्यासाठी किंवा काही चर्चा करण्यासाठी राऊत शिवतीर्थावर गेलेत का अशी आता चर्चा रंगते। सध्या राऊत हे शिवतीर्थावर पोहोचलेले आहेत। राज ठाकरेंसोबत त्यांची चर्चा होणार आहे। या चर्चेमध्ये नेमके कोणत्या मुद्द्यांवर भाष्य केले जाते, बोललं जाते हे पाहावं लागणार आहे। तर निवडणुकीनंतर राऊत हे पहिल्यांदाच शिवतीर्थावर गेलेले आहेत। मुंबईमध्ये मनसेचे 6 नगरसेवक निवडून आलेले आहेत आणि यावरून मनसेवर टीका देखील झालेली होती। सोबतच उद्धव ठाकरेंवर देखील टीका झालेली होती। आता या सगळ्या निकालावर काही चर्चा करण्यासाठी राऊत शिवतीर्थावर गेलेत का हे लवकरच कळणार आहे। आणि या संदर्भात बोलणार आहोत आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील आपल्यासोबत आहेत। कृष्णात, निवडणुकीनंतर पहिल्यांदाच राऊत शिवतीर्थावर गेलेले आहेत। काय कारण असू शकते राज ठाकरेंसोबतच्या भेटीचं? संजय राऊत शिवतीर्थवर राज ठाकरे यांच्या भेटीसाठी दाखल झालेले आहेत। थोड्या वेळापूर्वी या भेटीमध्ये जी शुक्रवारी 23 जानेवारीला षण्मुखानंद या ठिकाणी दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार आहेत, त्याच्या निमित्त ही चर्चा करण्यासाठी गेलेले आहेत। कारण बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्ष हे 23 जानेवारीपासून सुरुवात होते आणि त्यानिमित्त ठेवलेल्या कार्यक्रमासाठी दोन्ही ठाकरे बंधू हे निवडणुकीनंतर पहिल्यांदाच एकत्र येणार आहेत आणि त्याविषयीची चर्चा करण्यासाठी हे राज ठाकरे यांच्या भेटीसाठी संजय राऊत गेल्याची माहिती आहे। नक्कीच कृष्णा, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। तर बाळासाहेब ठाकरेंचं हे जन्मशताब्दी वर्ष आहे आणि त्या संदर्भामध्ये कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या संदर्भात चर्चा करण्यासाठी संजय राऊत हे शिवतीर्थावर राज ठाकरे यांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत।